नमस्कार. आज हा व्हिडिओ करण्यामागे एकच कारण, ते म्हणजे संभाजीनगर येथे 18 वर्षाच्या मुलाने मोबाईलसाठी केलेली जी आत्महत्या, त्याच्यावर खरंच प्रश्नचिन्ह आहे. जीवनापेक्षा महत्त्वाचा आहे का मोबाईल? आणि आपण फॅमिली म्हणून किंवा कुटुंब म्हणून आपल्या मुलांशी जी काही संवाद साधतो तो परिपूर्ण आहे का? आईवडिलांनी मुलांशी मनमोकळेपणाने बोललंच पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांबरोबर पण तेवढ्याच मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं. प्रत्येक गोष्टीवरती आपण काही ना काही मार्ग काढू शकतो. आत्महत्या करणं हा मार्ग नाहीये, हा जीवनाचा शेवट आहे. ह्या जीवनाच्या शेवटमध्ये या केसमध्ये सरळ सरळ एकासोबत तिघांचे जीव गेले. आणि याच्यातून प्रत्येक पालकाने आणि विद्यार्थ्याने हा विचार केला पाहिजे की काय आपण सोशल मीडिया किंवा इंटरनेट याच्या मागे किती पळतोय, किंवा हे म्हणजे जीवन आहे का? आपले आयफोन म्हणजे जीवन आहे का? किंवा स्टँडर्ड म्हणजे जीवन आहे का? नाही. जीवन जगण्यासाठी या सगळ्या गोष्टीच्या आवश्यकता नसते. आनंदी राहण्यासाठी ना छोट्या गोष्टीमधून पण आनंद सहज मिळू शकतो आणि तो घेतला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचं दडपण येणार नाही. म्हणून स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधा, एखाद्या वस्तूमध्ये नाही. तर ही जी घटना घडली ती खूप विचित्र आहे आणि ही अशी घटना पुन्हा घडू नये हीच प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्याला संवादातून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आत्महत्या हा मार्ग नाही.